नमस्कार, मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि एकंदरीतच संपूर्ण हा महाराष्ट्रभराचा प्रवास करत असताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण यावेळेला जातोय। आज आपण आलेलो आहोत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि खास करून आपण ज्या ठिकाणी यावेळेला आहोत त्या जागेचं एक ऐतिहासिक महत्त्व देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे। प्रीती संगमाच्या मी अगदी जवळ आहे आणि यशवंतराव चव्हाण ज्यांनी उज्ज्वल भविष्याची परंपरा या महाराष्ट्रात दिलेली होती आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख होती त्याच स्थळावरून आज आपण कराड या ठिकाणाहून लाईव्ह गेलेलो आहोत। मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत कराडकर आहेत आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे देखील सर्व पक्षीय आपल्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। जर कराडचा आपण विचार केला किंवा सातारा लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर एक चेहरा सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। आणि यंदाची जी लढत आहे ती पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध उदयनराजे अशा प्रकारे होताना दिसते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना इथल्या लोकसभा मतदारसंघामधल्या काय आहेत नेमक्या अडचणी आणि कशा प्रकारे या अडचणींमधून ते मार्ग काढण्यासाठी कुठला उमेदवार कोणता पक्ष देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना याच चर्चेला आपण मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून सुरुवात करणार आहोत। तर अगदी सुरुवातीला मला भाजपपासून सुरुवात करावीशी वाटते। भाजपचा यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये असलेला चेहरा कोण असेल? पुन्हा एकदा उदयनराजेंना तिकीट मिळेल असं आपल्याला वाटतं का? मुळात भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय लेवलवरती निर्णय घेतला जातो उमेदवारीचा, त्यामुळं हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतला जाईल। महाराष्ट्रापुरता विचार केला तर एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांच्या कमिटीने जो निर्णय घेईल तो निर्णय ह्या मतदारसंघामध्ये लागू होईल। बरोबर आहे, वरिष्ठ निर्णय घेतील तोच लागू होईल असं म्हटलं जातं। मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी आजपर्यंतचं जे केलेलं काम होतं त्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेसाठी ते उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं। यंदाची चुरस कुणाकुणामध्ये असेल? यावेळी अजून बाबा उभा राहतील याबद्दल आमच्या मनात साशंकता आहे। कारण का ज्यावेळेस परवा पुण्याला 9 तारखेला गेल्या महिन्यात मीटिंग झाली, काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीताला साहेब आले होते, त्यावेळी त्यांनी बाबांचं नाव घेतलं, परंतु बाबांनी लोकसभा लढवण्याविषयी असमर्थता दर्शवली आहे। म्हणजे बाबांची जेणेकरून लोकसभा लढायची इच्छा नाही असं दिसतंय, बाबांना विधानसभाच लढायची आहे आणि त्या पद्धतीने बाबा आजही कराड दक्षिणच्या विधानसभा मतदारसंघातच कार्यरत आहेत। दक्षिण कराडमध्ये ते कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय। चर्चा आहेत, चर्चेचा निर्णय जो आहे तो मात्र पक्ष श्रेष्ठी घेतील असं दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे। मात्र या ठिकाणच्या ज्या लोकसभा निवडणुकी संदर्भातल्या असलेल्या किंवा मतदारांच्या असलेल्या ज्या काय समस्या आहे ते सोडवण्यासाठी इथे येणारे चेहरे कोण असतील? आतापर्यंत झालेला विकास, त्या विकासाकडे तुम्ही कसं पाहता आणि असलेल्या अपेक्षा काय? पहिल्यांदा तुम्हाला एक सांगू इच्छितो की सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही आदरणीय शरदचंद्रजी पवार काँग्रेस पक्षाला या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे, त्यामुळे अन्य कुठल्या पक्षाचा विचार होणं शक्य सुद्धा नाही। त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार ज्या नावाचा विचार करतील ते नाव फायनल घेऊन या ठिकाणी यशवंत विचाराचे सर्व कार्यकर्ते ह्या लोकसभा मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न करतील। बरोबर आहे, मात्र तो चेहरा नेमका कोण असू शकतं? शरदचंद्र पवार जर या संदर्भातला निर्णय घेणार असतील तर मग तशा प्रकारचा या लोकसभा मतदारसंघातला चेहरा कोणता, त्यांना तयारीला लागावं का? पवार साहेबांनी दगड जरी निवडून दिला तर यशवंत विचाराची जनता या ठिकाणी त्या दगडाला निवडून देईल। बरोबर, दगड देखील निवडून येईल असं म्हटलं जातं। मात्र शरदचंद्र पवार यांचं या ठिकाणी ते जर निर्णय घेणार असतील तर मग इतरांनी कुठे जावं? चुरशीची लढत होताना दिसेल का? मुळात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हे कमळ असतं, कमळाच्या चिन्हावरती कुणालाही जरी उभा केलं तरी ते भरघोस मतानं ह्या वेळेला निवडून येणार आहे आणि ह्या वेळेला कमळच संपूर्ण महाराष्ट्रासह भारतामध्ये तुम्हाला पुढं चाललेलं दिसेल। ही मोदी की गॅरंटी आहे, हे मी सांगायची आवश्यकता नाही किंवा कार्यकर्ता म्हणून मला सांगायची आवश्यकता नाही। मोदी की गॅरंटी ही देशभर चालणार आहे, सर्वसामान्य माणसाला मोदी की गॅरंटी पसंत पडलेली आहे, त्यामुळे अबकी बार मोदी सरकार। बरं, पण मोदींची गॅरंटी असेल की शरद पवारांची गॅरंटी असेल? कारण जर ते दोघं एकमेकांमध्ये ठरवणार असतील तर मग तुमच्या मताला कुठेतरी मान मिळणार आहे का? तशा प्रकारचा चेहरा समोर येताना दिसेल का? जर निर्णय शरदचंद्र पवार घेणार असतील तर मग काँग्रेस? खरं तर जसं आमच्या सहकार्याने सांगितलं, इथील प्रत्येक निर्णय आज अखेर महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान म्हणून शरदचंद्र पवार साहेबांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्या प्रत्येक वेळेस त्यांना ज्या वेळेस त्यांना या ठिकाणी दिल्लीच्या तख्ताने त्यांना ठेच देण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेस हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्रातील जनता सर्व शरद पवारांच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे आणि ठामपणे ते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला, ते जे धोरण ठरवतील त्याला तोरण बांधण्याचं कार्यकर्ते, आम्ही सर्व कार्यकर्ते मोठ्या अभिमानाने त्यांच्या या ठिकाणी काम करणार आहोत। बरोबर आहे, कार्यकर्ते काम करण्यासाठी तयार आहेत। मात्र ज्या प्रकारे आपण म्हणतोय की मोदींची लाट आहे का, शिंदेंची लाट आहे का, शरदचंद्र पवारांची लाट आहे का, मात्र एक बाजी पलटलेली आपण पाहिलेली होती ज्यावेळेला पावसातली शरदचंद्र पवार यांची झालेली सभा, त्यानंतरही सगळ्यात मोठं आव्हान ते या ठिकाणी देतील का?
नाही आव्हान देतील, पण लढत ही झाली तर तुल्यबल होईल. असं नाही होणार की एकतर्फी जरी दगड दिला तरी इकडचं कमी आहे. लढत ही 100% चांगली होणार आहे. सातारा लोकसभा मतदार दगडाशी झुंज द्यायला तुम्ही तयार आहात? हो 100% आणि विकासाला बघून शनी मतदान होईल या मतदारसंघ. बरं, कुठल्या प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला मला शेतकऱ्यांना खरं तर विचारायचं आहे. शेतीप्रधान जरी या ठिकाणचा भाग आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत असला तरी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये समर्थ असलेले हे पक्ष आहेत का, आज त्यांना प्रश्न विचारायचे? हे सगळे पक्ष असमर्थ आहेत. कारण दर वर्षी आम्हाला शेतकरी संघटनेला इथं आंदोलन करावं लागतं. MRPच्या FSPच्या नावावर हा सगळी बोंब आहे. काही आत्ता कांद्याला सुद्धा भाव काही देशातला फक्त त्यांनी उठवलेला आहे बंदी. सगळ्यात हे जी बंदी उठवलेली नाही. जिथं खरोखर कांदा जास्त दरात हे होणार आहे तिथं ह्यांनी हे केलेलं नाही. दिशाभूल करणारं सरकार आहे आणि विरोधकही दिशाभूल करणार आहेत. कारण विरोधकांचे इथे कारखाने आहेत. MSP आम्हाला FRP मिळत नाही. आत्तासुद्धा काही कारखान्यांनी FRP दिली नाही. त्यामुळे तिसरा पर्याय ही शेतकरी संघटना इथं राहील. प्रहार, रासप आणि शेतकरी संघटना हा मिळून आम्ही तिसरा पर्याय द्यायच्या तयारीत आहे. तो तिसरा पर्याय नेमका कुणाचा असेल? आमचे पक्षाचे नेते माननीय बच्चू कडू इथं काय आले, प्रत्येकजण एक म्हणते की ह्यो माझा उमेदवार तो माझा उमेदवार. इतक्या वर्ष झालं लोकसभा येऊन त्यामध्ये प्रश्न तेच आहे, ते सुटलेलं नाही. आज पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करायला लागते, भांडायला लागतंय. आज बी तरुणांना मुंबई पुण्यासारख्या जाते, रोजगाराचा प्रश्न आहे. इथं MIDC नाही, कारखान्याला नाही, कुठलंही आलं नाही. मग काय आता उमेदवार देऊन काय करणार याच्यामध्ये तुम्ही? बच्चू कडू इथून पुढे जे भूमिका मांडता याच्यामध्ये जो सक्षम उमेदवार आहे त्याला द्या, पक्ष कुठलाही बी असो त्याच्यामध्ये. बरं, सत्ताधारी आणि विरोधकांवरती ज्या वेळेला शंका उपस्थित केली जाते की दोघांकडनंही काही होणार नाही, मग अशा वेळेला तिसरा पर्याय सक्षम ठरेल का, किंवा मग आज सत्ताधाऱ्यांना विरोधकांना प्रश्न विचारायचे आहेत का? आज आमच्या सातारा लोकसभामध्ये ज्यावेळेस 2009ला ह्या मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्यावेळेस 10 वर्ष आपले जे खासदार होते त्यांचं कोणतंही काम ह्या मतदारसंघामध्ये दिसून आलं नाही. त्यानंतर 2019 साली ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आमच्या पर्याय म्हणजे त्यावेळेस एवढी अडचण होती, पक्षाला तिकीट घ्यायला कोण तयार नव्हतं, त्यावेळी आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांनी तिकीट घेतलं आणि देशामध्ये हा मतदारसंघ एवढा गाजला की साताऱ्यामध्ये स्वतः मोदींनी सभा घेतली, कराडमध्ये स्वतः अमित शहानी सभा घेतली. त्यावेळी सुद्धा श्रीनिवास पाटलांनी मोठ्या प्रमाणावरती मोठ्या प्रचंड मतांनी विजय मिळवला. आणि त्यानंतर जे सातारा लोकसभा मतदारसंघातील 1400 गावं आहेत, प्रत्येक गावात वाडीत मोठ्या प्रमाणावर काम केलं. तसंच रेल्वेचा आमचा एक मोठा प्रश्न होता, पुणे मिरज लोंढा या रेल्वेच्या प्रश्नामध्ये साहेबांनी सातत्यानं 6 लोकसभेमध्ये 6 वेळा हा प्रश्न मांडला. हा प्रश्न मांडत असताना शेतकऱ्यांची कायवारी बनवून त्यांनी प्रश्न मांडला आणि आज 200 कोटीचा मोबदला साताऱ्यासह पुणे, सातारा, सांगली आणि फलटण, बारामती हे बाहेरचे मतदारसंघ आहेत, त्यांना सुद्धा हा शेतकऱ्यांना खरोखर फायदा झाला का? नाही, शेतकऱ्यांना नक्की आम्ही सगळ्यांच्या बाजूने आहे. जिथं शेतकऱ्याला फायदा होईल त्याचं स्वागतच करत आहे. त्यावरनं तुमच्यावर टीका सुद्धा होते. टीका होऊन दे ना, शेतकऱ्याला जिथं फायदा होईल तिथं आम्ही त्याचं स्वागतच करा. मग सत्ताधारी असू ना तर विरोधक असू, त्यांचं स्वागत करणार. आता मोदी साहेबांनी जे म्हटले आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला 8% त्यांनी वाढीव हे दिलेलं आहे उसाला, पण तो आमच्या पदरात पडत नाही. लगेच कारखाना त्याच्यावर तोडणी वाहतूक वाढवून टाकतात व ते पैसे आमच्या पदरात आम्हाला दिसतंय मीडियाला आणि देशाला दिसतं की शेतकऱ्याला फायदा होतो. शेतकरी नाडला जातो. शेतकऱ्याच्या दृष्टीनं ही फार दयनीय अवस्था झालेली आहे. जर लसूण जर तुम्हाला 25 रुपये किलोचा लसूण जर 400 रुपये किलोवर जर जात असेल आणि कांद्याची निर्यात जर अवैध पद्धतीने जर थांबवली असेल आणि जिथं ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी महागाईचा भस्मासूर वाढलेला आहे. गरिबांच्या याच्यावरती धान्य दिलं जाते किंवा काय दिलं जाते ही नुसती गरिबाची चेष्टा केली जाते. जे पैसे जे दिले जातात वर्षातून 5-6 हजार रुपये ते सुद्धा गरिबाच्या मोहरं भीक टाकल्यासारखं होतंय शेतकऱ्याच्या मोहरं. या अर्थानं शेतकरी हा स्वतःचा स्वावलंबन कधी होणार नाही. देशाची वाटचाली हुकुमशाहीच्या दृष्टीनं चाललेली आहे आणि याला एकच पर्याय की जो सर्वांना पददलितांना सर्वांना घेऊन चालणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आणि त्याचा असणारा अलायन्स, याशिवाय या देशाला कुठलाही पर्याय नाही. कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. मात्र सर्वसामान्य नागरिक म्हणून आज व्यक्त होताना काय वाटतं की सर्व पक्षीय समोर आहेत, मात्र त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज थेट पोहोचत नाही. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना सत्ता दिली जाते का, आणि सत्तेचं समीकरण बदलत असताना त्याचा किती तोटा आपल्या जनतेला होतो? आता जर पाहिलं देशामध्ये तर आजपर्यंत देशामध्ये गेली 10 वर्ष झाली सत्ता बदलली आणि 10 वर्षातच देश तयार झाला असं काही नाही आहे.
गेली जवळजवळ कितीतरी वर्ष 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, दिवा जळत नव्हता, जिथं अगरबत्ती पेटत नव्हती त्या ठिकाणापासून न कुणाचा खिसा कापता, कुठलाही कर न वाढवता काँग्रेस पक्षानं आपलं राज्य केलं आणि राज्य करून ते राज्य ह्या सगळ्या जनतेच्या खर्चासाठी आपलं मत घालवलं. त्याचे शिल्पकार आमचे जिल्ह्यातले यशवंतरावजी चव्हाण, पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे बी पुन्हा संरक्षण मंत्री झाले आणि चीनची लढाई हटवली. पण आज मात्र आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यात काट्या पडतायत. हे काय राज्य नव्हे. हा सत्ताधाऱ्यांना त्याचं उत्तर द्यावंच लागेल. मात्र यशवंत विचारांनी या ठिकाणच्या लढती होताना दिसतात का? यशवंत विचारांचा कुठेतरी विसर पडलाय का? 100% विसर पडलेला आहे. आणि हा सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा हा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच हा मतदारसंघ लोकसभेचा असल्यामुळे बाकीच्या पक्षांनी किती जरी काय केलं तरी येणारा मतदारसंघामध्ये येणारा उमेदवार हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचाच मतदारसंघातला उमेदवार असेल. बरोबर आहे. ह्या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की आज युवा पिढीला जे आज मल्टीमीडिया किंवा जे काय सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काय प्रगत चाललेलं राज्य दिसतं आहे त्या अनुषंगानं आजची ही पिढी उभा राहील आणि ह्या ठिकाणचे जे काही प्रश्न आहेत हे जनता सोडवेल असं मला वाटतं. बरोबर आहे. इथली जी जनता आहे ती महाविकास आघाडी की महायुतीच्या बाजूने? भाजप सेनेच्या युतीकडनंच आहे. आणि इथं जे मतदारसंघातला मेन प्रश्न आहे तो रोजगाराचा आहे. इथलं घरटी माणूस आता पुण्यात चाललेला आहे रोजगारासाठी. यासाठी पहिल्या लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात उद्योग इथं आणायला पाहिजे होते पण ते आणलेले नाहीत त्यांनी. पण येत्या काळात ते उद्योग येतील आणि तिथल्या समस्या सुटतील? 100% सुटणार. आज शिवसेनेचं सरकार आहे, हेच पुढं सरकार परत राहील शिवसेना भाजपचं. आणि आता सगळीकडे बघितलं आत्तापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांना या पद्धतीचं कामकाज केलेलं नाही. ते आत्ताचे आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत. बरं, पण राज्याला एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असताना वेग कुठे वाढताना दिसतो? नाही, वेग जोरात आहे. तिन्ही वाघ आहेत, त्या वाघ जोरात आहेत. स्पर्धा जोरात चालू आहे. काल स्पर्धा नेमकी मात्र कुणाकुणामध्ये चालू आहे मला सांग. स्पर्धा विकासाची चालू आहे. विकास रचनात्मक विकास चालू आहे. खूप स्पीडनं विकास चाललेला आहे. बरं, पण विकासाचा मुद्दा ज्या वेळेला येतो बाहेरच्या भरतीनं हे प्रश्न सुटतील का? जो तुम्ही आता आरोप केला की बाहेरनं आयात केलेल्यांवरती निवडणुका लढणं हे किती योग्य? बाहेरून काय? बाहेरून आयात केलेल्यांवरती निवडणुका किती? जास्त बाहेरून आयात केलेले उमेदवार भाजपमध्ये आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेले उमेदवार जास्तपैकी भाजपमध्ये आहेत. त्यामुळे आयात जास्त त्यांनी केलेत. त्यामुळं काँग्रेसमध्ये असतील ते लढाई काँग्रेसमध्ये आहेत ते सगळे उमेदवार आहेत. काँग्रेसचे स्वतःचे उमेदवार आहेत. बाहेरून काँग्रेसमध्ये नाही, भाजपमध्ये जास्त करून उमेदवार घेतलेत. सत्ताधाऱ्यांबरोबर असलेल्या अजित पवार यांच्या बाबतीत इथं काय घडलं होतं? याच जागेवर काय घडलं होतं? तेच या इथंच अजित पवारांच्या जागेवरती अजित पवार ज्यावेळेस इथं तपस्या करायला आले, बाबा माझ्याकडे चूक झाली म्हणून, त्यावेळेस हेच कार्यकर्ते तिथं त्या पायरीवर गोमूत्र शिंपडायला आले होते. म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट. जे गोमूत्र आज पवित्र म्हणून आपण आपल्या घरात एखाद्या धार्मिक कामात वापरतो ते राजकारणासाठी वापरलं. वाईट वाटतंय. खेद आहे मला. खेद आहे आणि निषेध व्यक्त केला जातो याच घटनेचा. भाजपमध्ये एवढं कडक जर राहायचं होतं तर भाजपमध्ये यायचंच नव्हतं. इन्व्हिटेशन कुणीच इन्व्हिटेशन दिलं नव्हतं. कसं आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वाल्याचा वाल्मिकी झालेला आपण अनेकदा पाहिलेला आहे. अजितदादांनी पूर्वी कशासाठी इथं उपोषण केलं किंवा कशासाठी आंदोलन केलं यापेक्षा आज एका विकासाच्या रस्त्यावर जाण्यासाठी, मोदीजींना साथ देण्यासाठी, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी, मोदीजींचा विकासाची गॅरंटी त्यांना 100% ती भावली म्हणून ते आमच्याबरोबर आले. मोदींच्या विकासाची गॅरंटी एकदमपणे एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना गावलेली आहे. त्या संदर्भातला प्रश्न करणारच आहे. मात्र इथल्या मतदारसंघाचा आपण विचार केला तर 50% महिला मतदार देखील आहे. त्या महिला मतदार नेमक्या कुणाच्या बाजूने? भाजपच्याच बाजूने आहेत. भाजपच्याच बाजूने. कारण आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जे आमच्या महिलांसाठी काही योजना आणल्या, त्यामध्ये मातृवंदन योजना असेल, जनधन योजना असेल किंवा बेटी बचाव बेटी पढाओ हे योजना असतील आणि महत्त्वाचं म्हणजे उज्ज्वला गॅस योजना की आपल्या महिलांना जे या योजनांची जाहिरात होते. मात्र अनेक योजना मोदींनी राबवल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या का? पूर्ण योजना फसव्या आहेत. एक ऐकून घ्या, तुम्हाला सांगतो. 2000 रुपये महिन्याला द्यायचे आणि इकडं पेट्रोल डिझेल आणि बाकीच्या गोष्टीतून काढून घ्यायचे. 2014 साली ज्यावेळी काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळी सोयाबीनला देवेंद्र फडणवीस, पाशा पटेल यांनी दिंडी काढली होती 5000 रुपये दर मिळाला पाहिजे म्हणून.
त्यावेळेस माझं स्वतःचं मी 4,750 रुपयानं सोयाबीन विकलंय आणि आज त्या सोयाबीनची किंमत 4,200 रुपये आहे. वर्ष झाली 10. त्यावेळी 700 रुपयाला युरियाचं पोत होतं DAPचं, आज 1,800 रुपयाला पोत आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्या, शेतकरी मरायला लागलाय. अजित पवार हे म्हणतात की अजित पवार अशोकराव चव्हाण हे स्वतःच्या मनानं आलेत. ते मनानं नाहीत आलेले, त्यांना ओढून दिले. नको म्हटलं तर त्यांना घेतले. अशोक चव्हाणांच्या छातीत अजून कळ करत असेल की मी कुठं आलोय म्हणून. तुम्ही म्हणालात रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे काँग्रेसने, कशासाठी? शेतकऱ्यांसाठी. मी एक कामगार नेता साहेब. शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून हमाली कापली जाते. उदाहरण तुम्हाला देऊ, एका कारखान्याला 47 कोटी 30,346 रुपये 346 रुपये केंद्र सरकारनं साखर कारखान्याला हमालासाठी दिलेत. त्या आजपर्यंत कुठल्याही कारखानदारानं माथाडी कामगार मंडळात गाठला नाही. हे फडणवीस साहेबांना तुमच्या ABP माझ्या टायबाई दिला. एका म्हणजे कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेले नाहीत. तुम्ही तावातावानं बोलता, सर्व पक्ष तुमच्या समोर आहे. एक सातारकर किंवा कराडकर म्हणून काय विचार? एकही पक्ष आरक्षणाबद्दल, मराठा आरक्षणाबद्दल बोलत नाही. आणि मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची अवहेलना केलेली आहे आणि त्यांचा निषेध मी करत आहे या ठिकाणी. सर्व पक्ष आज महाराष्ट्रामध्ये जे पडसाद पाहायला मिळाले, कराडपर्यंत पोहोचतानाही अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला होता आणि जरांगे पाटील आपल्या मागण्यांवरती ठाम आहे. त्याचं इथं किती प्राबल्य आणि त्याला तुम्हाला उत्तर द्यावी लागणार आहेत. मराठा आरक्षणाचं काय? फक्त अधिवेशनानं प्रश्न सुटतील? अधिवेशनानं प्रश्न तर सुटणार नाहीत. पण त्या अगोदर मला एक प्रश्न, मी ह्यांचं पण ऐकून घेतलं आणि ह्यांचं पण ऐकून घेतलं. एक नागरिक म्हणून मला एकच प्रश्न विचारायचा आहे की ह्या महाराष्ट्राला फोडाफोडीच्या राजकारणाची सवय कोणी लावली? फोडाफोडीच्या राजकारणाची सवय नेमकी कोणी लावली? आज या ठिकाणी आपण एक सांगूया की ही लोकसभेची निवडणूक आहे, एक जिल्हा एक राज्य म्हणून नाही तर राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय विचार करून ही निवडणूक अडवली जावी. आज इथं कुणीतरी सांगितलं की 50 वर्ष 60 वर्ष अगरबत्ती दिवा. मग एका देशामध्ये दोन झेंडे असणं हे योग्य होतं का? आम्ही मोदीजींचं समर्थन करतो तर त्यांनी 370 कलम 35 ह्यावरती करतो. आम्ही मोदीजींना मतं देतो. ह्या देशाचा आजचा जो विकासाचा दर वाढलेला आहे, आज आपला GDP वाढलेला आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारत अव्वल स्थान आहे. 208% वाढून रोजचं 37. ही आकडेवारी सगळ्यांना पाठ झालेली आहे. जो त्यांनी महत्वाचा प्रश्न केला की फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात कोणी आणलं? 1984 पासून तुम्ही बघत असाल फोडाफोडीची सर्वात पहिली सुरुवात कोणी केली? जे त्यांनी आजपर्यंत स्वतःच्या बाबतीत स्वतः जे केलं तेच आज त्यांच्या घरात व्हायला लागलं. मग आज त्यांची जळायला लागले. सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम कोणी केलं? काँग्रेस पक्ष फोडून परत राष्ट्रवादी काँग्रेस काढून परत काँग्रेसमध्ये विलिनीकरण करून 3-4 पक्ष काढून परत आज त्यांचा पक्ष फुटल्यानंतर आज त्यांना ते जे पेरलं तेच उगवलं का? जे पेरलं तेच उगवलं का? फोडा अजून घ्या, पण सगळे भ्रष्टाचारीच घ्या. आज नाही ना सांभाळता येऊ द्या, पण आम्ही केलं त्याच्यापेक्षा तुम्ही दुप्पट केलं. आणि तुमचा जो उद्योग आहे का नाही, हा उद्योग फक्त सत्ता म्हणजे सत्ता करण्यासाठी राजकारण होतं. काय आलंय यांच्या या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणूस भरला जातो. याच्यामध्ये सर्वसामान्याला काय पाहिजे? रेल्वे स्टेशन वायफाय नको, त्या शेतकऱ्याला तिथं भाव पाहिजे. वायफायला पोट नाही भरणार. याच्यामध्ये या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न इथं वाढत आलेले. याच्यामध्ये इथुनासारखा प्रश्न असताना तिने सांगितलं इथुना जो तुम्ही कारखाना उभा केंद्र सरकारनं आणि आता इथुना आमची निर्यात बंद केली. असे अनेक प्रश्न आहेत. पवारसाहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली. पण फोडाफोडीचं राजकारणही तुम्हीच सुरू केलं असं म्हणतात. राजकारण तिने चालू केलं. फोडाफोडीचं राजकारण पहिल्यांदा चालू केलं तिने भीती दाखवली. ईडीतील माणसं फोडली. ईडी सर्व बर का बोलो. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून बरं का की मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी आहेच. पण त्याचबरोबर दुःख होतं की काल एका बाईटमध्ये सांगताना दुःख एवढं झालं की जरांगे पाटील साहेब एका मद्रसामध्ये थांबले आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांचा मान आणि सन्मान करण्यात आलं. आपल्या ह्या देशाची संस्कृती आहे की ह्या देशावर 450 वर्ष मोगलांनी राज्य केलं, 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. माझ्या देशाची संस्कृती कोणाला संपवता आली नाही, आजही संपणार आणि संपायलाही नको. अशा प्रकारचा गोंधळ झाल्यामुळेच राजकारणाची स्वतः झालेला पाहायला मिळतोय. लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा उडत चाललेला आहे. लोकांमध्ये टीका करून काही काळ राजकारण करता येतंय, पण आमच्यासारख्या युवकांच्या हातामध्ये रोजगार देणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्या ठिकाणी मी कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नाही, कार्यकर्ता नाहीये. मी ह्या सातारा जिल्ह्याचा युवक आहे आणि आजपर्यंत
असत्याच्या विषयी जर विचार केला तर असत्याच्या विषयी सत्यावरती विजय म्हणजे सातारा जिल्हा आहे आणि एक चुकीच्या गोष्टीचा विरोध करणारा म्हणजे सातारा जिल्हा आहे. ही यशवंतराव चव्हाणांची भूमी आहे आणि हा संस्कार सातारा जिल्ह्याचा नाही आहे. त्यामुळे सातारा जिल्हा वाट बघतोय सुसंस्कृत आणि चारित्र्यवान चेहऱ्याचा, तो जो की श्रीनिवास पाटलांच्या माध्यमातून मिळाला होता आणि त्यांच्यावरती पाऊल ठेवून आज सारंगबाबा पाटील काम करतायत. त्यामुळे भविष्यामध्ये सारंग पाटीलच हे या जिल्ह्याचे उमेदवार असलेला पाहिजेत, कारण की टीका करून काही मिळणार नाहीये. आम्हाला रोजगार मिळणं महत्वाचं आहे, महागाई कमी करणं हे महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी रेंजच नाही त्या ठिकाणी देखील सारंगबाबांचं काम पोहोचलेलं आहे. मी स्वतः उदाहरण आहे, अनेक माता भगिनींना पुरस्कार सारंगबाबांनी दिले, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सारंगबाबा पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे टीका करून काही मिळणार नाहीये. बरोबर आहे. मात्र आता युवकांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारचं राजकारण तुम्ही बघताय ते तुम्हाला पचनी पडतंय? नाही, हे राजकारण बरोबर नाही. महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचं हे राजकारण नाही. आणि 2014च्या पूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये एकही भाजपचा खासदार किंवा आमदार नव्हता. हे जे आहेत ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे आहेत आणि ते आयात केलेले आहेत. ह्याच्या आधी सातारा जिल्ह्यामध्ये एकही भाजप कुठं बघायला नव्हतं. ते यांनी फक्त नेते तयार केलेले आहेत, ते त्यांनी आयात घेतलेले आहेत. बरं, तुमचे विचार पटले म्हणजे वेगळं असं काय दिलं होतं की ज्यामुळे तुमचे विचार पटले? शिवसेनेचे विचार पटले म्हणून ते आमच्याकडे आले, त्यामुळे ते आमच्या बरोबर आहेत आणि अनेक बरेच येतील आणि राष्ट्रवादीचा वाघ सुद्धा आमच्याकडे येणार आहे, एवढं मी सांगतो. पुढच्या काळामध्ये आणखी राष्ट्रवादी सुद्धा आपल्याकडे येणार आहे असा ते दावा करतात. राष्ट्रवादी आणखी लोक येणार आहेत, आहे यातली सुद्धा किती तर येणार आहेत. इथं उपस्थित इथे येतील. हे समोर जे दिसतात ना त्यातल्या निम्म्यालावरती उद्या इकडे येतील. आज सातारा जिल्ह्यामध्ये आमचं महाअधिवेशन सुरू आहे. तिथं जवळजवळ 5 ते 7 हजार कार्यकर्ते जे आमच्याकडे प्रवेश करणार आहेत, हे सगळे भाजप सोडून इतरच आमच्याकडे येत आहेत. मग आमची विकासाची भूमिका पटल्यामुळं ते आज आमच्या बरोबर येत आहेत. विकासाची भूमिका पटली म्हणून सगळेजण वेगवेगळ्या ह्याच्यात पक्षांतर करताय असं त्यांचं? मला तर असं म्हणायचंय, इथं वेगवेगळे पक्ष जमा झालेत, सगळे झालेत, पण माझं एकच राहील की जो नेता रोजगार बेरोजगारांसाठी काम करेल, शेतकऱ्यांसाठी काम करेल आणि मराठा आरक्षणासाठी काम करेल, तेच आमचा नेता इथून पुढे आम्ही त्यांना जाहीर करू. बरोबर आहे. सर्वसामान्य कराडकर देखील आपल्या सोबत जोडले गेलेले होते आणि त्यांचं म्हणणं आहे की एक सुसंस्कृत चेहरा या ठिकाणी मिळावा, या लोकसभा मतदारसंघामध्ये मिळावा, कारण इथल्या रोजगाराचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, याचा कैवारी येत्या काळात कोण असेल हे लवकरच स्पष्ट होईल, कारण लोकसभेचे पडगमही वाजायला सुरुवात झालेली आहे. आजच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.